गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रेझोनन्स स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स. मग आपला हा जो सेकंड चॅप्टर आहे AC फंडामेंटल्स हा या ठिकाणी संपतो. बघू आपण रेझोनन्स म्हणजे काय, व्हॉट इज रेझोनन्स. जसं की आपण सिरीज सर्किट स्टडी केलं, बरोबर आहे. सिरीज सर्किटमध्ये आपण LCR इंडक्टन्स, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर या तिघांचं आपण सिरीज कॉम्बिनेशन घेतलं. त्याच्यामध्ये तिन्ही पण जे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स आहेत त्या तिन्ही इलेक्ट्रिकल कंपोनंट्सचं जे ऑपोजिशन आहे, समजा इंडक्टर आहे, हा कॅपॅसिटर आहे आणि हा रेझिस्टर आहे, या तिघांना आपण एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं आहे. त्यावेळेस याचं जे ऑपोजिशन आलं इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टरचं, ते असं होतं XL, जे आपण ज्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असं म्हणतो, बरोबर आहे. नंतर XC ज्याला आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असं म्हणतो, आणि R म्हणजे रेझिस्टन्स, जे काय आहे अपोजिशन ऑफर्ड बाय रेझिस्टर टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट ऑर EMF, बरोबर आहे. हे तिन्ही पण ऑपोजिशन्स आपण स्टडी केले. आता रेझोनन्स म्हणजे नेमकं काय आहे आपल्याला माहीत आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी अँड वाईल कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डिक्रीजेस विथ फ्रिक्वेन्सी. कारण आपण जर पाहिलं तर याचा फॉर्म्युला काय आहे, XL इज इक्वल टू 2πf इंटू L, आणि XCचा काय, X इज इक्वल टू 1/2πfc असा आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये 2πL कॉन्स्टंट आहे, इथं पण 2πc कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, XL इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, दॅट इज इफ फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस, दॅट इज ऑपोजिशन ऑफर्ड बाय इंडक्टर इन्क्रीजेस. म्हणजे याचा अर्थ काय की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, ऑपोजिशन आहे इंडक्टरचं कशाला, अल्टरनेटिंग सोर्सला. मग हे फ्रिक्वेन्सी जर वाढली अल्टरनेटिंग सोर्सची तर हे ऑपोजिशन वाढणार आहे, बरोबर आहे. आणि XC काय सांगतो आपल्याला, XC सांगतो की जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर अपोजिशन काय होईल, कॅपॅसिटरचं डिक्रीज होईल, आणि जर फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर कॅपॅसिटरचं अपोजिशन काय होईल, इन्क्रीज होईल, बरोबर आहे. आता म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही कसे आहेत, एकमेकाला थोडक्यात इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे याचा अर्थ असं म्हणू शकतो आपण की XL हे XCला कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे थोडक्यात या दोघांचं कॉम्बिनेशन कसं आहे, फ्रिक्वेन्सीला एकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आता म्हणजे फ्रिक्वेन्सीवर दोघांचं ऑपोजिशन डिपेंड आहे. आणि याच्यामध्ये रजिस्टर जो आहे आपल्याला माहिती आहे, रजिस्टर हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड नसतो, बरोबर आहे. त्याच्यामुळं फक्त आपण ज्यावेळेस सर्किटमध्ये कन्सिडर करणार आहोत त्यावेळेस फक्त LC कॉम्बिनेशन कन्सिडर करणार आहोत. म्हणून मी असं म्हणलं, वेन वी टेक LC कॉम्बिनेशन then there exists a frequency at which inductive reactance equals the capacitive reactance, and this is called as resonance. That is, at resonance XL is equal to XC. रेझोनन्स ही एक अशी कंडिशन आहे सर्किटमधली की आपण इथं जो अल्टरनेटिंग सोर्स आहे या सोर्सची फ्रिक्वेन्सी आपण अशी ॲडजस्ट करणार आहोत की त्या फ्रिक्वेन्सीला अशी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असेल ज्या फ्रिक्वेन्सीला इंडक्टरचं अपोजिशन हे कॅपॅसिटरचं अपोजिशन एवढं असलं पाहिजे आणि दोघांचं अपोजिशन इक्वल असलं पाहिजे. आता याच्यामध्ये सर्किटमध्ये काय काय चेंजेस होतील, जसं की आपण बघितलं की LCR सिरीज सर्किटमध्ये जो टोटल इम्पिडन्स आहे किंवा टोटल अपोजिशन बाय LCR टू अल्टरनेटिंग सोर्स इज गिवन बाय Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर असं आहे. आता याच्यामध्ये काय झालं, XL इज इक्वल टू XC हे कसं असेल, XL आणि XC इक्वल आहेत रेझोनन्सच्या कंडिशनला, त्यामुळं हा ब्रॅकेट 0 झाला, फक्त राहिलं काय, R². मग √R² स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, Z इज इक्वल टू काय येईल त्या ठिकाणी R. म्हणजे याचा अर्थ अशा फ्रिक्वेन्सीला जर समजा आपण सर्किटला ॲडजस्ट केलं तर त्या सर्किटमध्ये जे टोटल अपोजिशन आहे ते काय होईल, मिनिमाइज होईल, आणि त्या सर्किटमध्ये असणारं टोटल अपोजिशन हे कशामुळे असेल, फक्त रेजिस्टरमुळं असेल, आणि जे कसं असेल, खूप कमी असेल ॲज कम्पेअर्ड टू दिस, बरोबर आहे. मग आता रिॲक्टन्सेसमध्ये रेझोनन्समध्ये दोन टाईप्स आहेत, एक आहे सिरीज रेझोनन्स आणि दुसरा आहे पॅरलल रेझोनन्स. मग आज आपण बघणार आहोत सिरीज रेझोनन्स. सिरीज रेझोनन्स बघा, वेन LCR आर कनेक्टेड इन सिरीज अँड AC voltage is applied across them then such circuit is called as series resonance circuit. काय केलं आपण याच्यामध्ये, हे L, हे C आणि हे R या तिघांना आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलं आणि यांच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिंग सोर्स काय केला, अप्लाय केला. तर हे जे सर्किट आहे याला म्हणायचं सिरीज रेझोनन्स
सर्किट, बरोबर आहे. याच्यामध्ये समजा आपण कन्सिडर केलं की यानं ऑफर केलं ऑपोजिशन, ह्याच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं पोटेन्शियल VL आहे, याच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं पोटेन्शियल डिफरन्स VC आहे आणि याच्या अक्रॉस ड्रॉप झालेलं VR आहे, बरोबर आहे. मग इथं बघा आपल्याला माहीत आहे की ॲट रेझोनन्स XL इज इक्वल टू XC हे आपल्याला माहीत आहे. आणि या कंडिशनला असणारी जी फ्रिक्वेन्सी आहे, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेझोनंट फ्रिक्वेन्सी डिनोटेड बाय FR. ज्यावेळेस आपण ही कंडिशन चॉईस करतो XL इज इक्वल टू XC, त्या कंडिशनला जी कुठली फ्रिक्वेन्सी तर आपण ॲडजस्ट केलेली असते, ज्या फ्रिक्वेन्सीला XL आणि XC इक्वल आहेत त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. अँड द ओनली इम्पिडन्स ऑफर्ड इज R अँड हेन्स इट इज लोएस्ट, जे तुम्हाला मी आता या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलं, बरोबर आहे का, सांगितलं. आता बघा द रिलेशन फॉर FR कॅन बी गिवन बाय, आता XL इज इक्वल टू XC यासाठी काय माहीत आपल्याला माहीत आहे, XL म्हणजे काय आहे 2πf इंटू L आहे आणि हे काय आहे 2πf इंटू C आहे, बरोबर आहे. मग इथं काय होईल, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे Fसाठी, बरोबर आहे. Fला मी इकडे घेऊन आलो, हे F म्हणजे कुठली फ्रिक्वेन्सी आहे, जर समजा XL इज इक्वल टू XC असेल तर इथे FR तुम्हाला घ्यावं लागेल कारण ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय त्या ठिकाणी हे 1/4π स्क्वेअर L इंटू CL, बरोबर आहे. मग स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल, FR इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2π स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल 4π स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ LC. हे तुम्हाला काय मिळालं, रेझोनंट फ्रिक्वेन्सीसाठीचं इक्वेशन मिळालं, बरोबर आहे. ह्यालाच म्हणतो आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी. अँड रेझोनंट फ्रिक्वेन्सी कॅन बी चेंज बाय चेंजिंग आयदर व्हॅल्यू ऑफ L अँड C. अँड वी ऑल्सो नो दॅट ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी करंट फ्लोईंग इज मॅक्झिमम. रेझोनंट फ्रिक्वेन्सीला या सिरीज सर्किटमध्ये याच्यावर आपल्याला दिसतंय की जर समजा अपोजिशन फक्त झेड इज इक्वल टू R मुळे असेल, त्या टोटल सर्किटमध्ये असणारं जे अपोजिशन आहे ते जर फक्त समजा R मुळे असेल तर नक्कीच किंवा ऑब्व्हियसली त्या ठिकाणी सर्किटमध्ये हा मॅक्झिमम करंट फ्लो होईल. म्हणजे तर आपण म्हणू शकतो इन सिरीज रेझोनंट सर्किट झेड इज इक्वल टू किंवा झेड इज मिनिमम अँड करंट इज मॅक्झिमम. कारण अपोजिशन त्या ठिकाणी मिनिमम आहे आणि त्या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट हा कसा असेल, मॅक्झिमम असेल. ठीक आहे, एवढं आपल्याला याच्यावरून समजलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, द व्होल्टेज ड्रॉप VL अँड VC आर मॅक्झिमम अँड इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन, हेन्स दे कॅन्सल इच अदर. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, दोघांच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल सेम आहे. कारण दोघांचं अपोजिशन सेम असेल तर दोघांच्या अक्रॉस ड्रॉप होणारं पोटेन्शियल सेम असेल. का बरं, कारण आपल्याला माहीत आहे की VL आपण कसं डिफाईन करतो, VL इज इक्वल टू I इंटू XL आणि VC इज इक्वल टू I इंटू XC. अँड वी नो दॅट इन सिरीज सर्किट करंट इज कॉन्स्टंट, बरोबर आहे, करंट कॉन्स्टंट असतो. आणि जर समजा XL XC इक्वल असतील तर दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल देखील कसं असेल, ड्रॉप असेल. आणि त्यांचं डायरेक्शन कसं असेल, एकमेकाच्या अपोजिट. कारण हे दोन्ही फ्रिक्वेन्सीला कसे आहेत, एक डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एक इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच्यामुळे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील आणि रिझल्टंट या ठिकाणी ड्रॉप होणारं पोटेन्शियल जे आहे ते फक्त याच्यामुळं असेल, बरोबर आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आहे पॅरलल रेझोनन्स. आता बघा पॅरलल रेझोनन्समध्ये काय, व्हेन अँड कॉईल ऑफ इंडक्टन्स and resistance is connected in parallel with capacitor, then it forms a parallel resonant circuit and the AC voltage V is applied across parallel resonant circuit. या सर्किटमध्ये काय केलं आपण, एक रजिस्टर आणि एक इंडक्टर या दोघांचं सिरीज कॉम्बिनेशन कॅपॅसिटरसोबत पॅरललमध्ये कनेक्ट केलेलं आहे. त्यावेळेस या सर्किटला काय म्हणतो आपण, पॅरलल रेझोनंट सर्किट असं म्हणतो. आणि ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत आहे, ॲट रेझोनंट किंवा ॲट रेझोनन्स असं देखील म्हणू शकता, किंवा ॲट रेझोनंट फ्रिक्वेन्सी अशी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ज्या फ्रिक्वेन्सीला XL इज इक्वल टू XC असेल त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, द टू करंट्स IC अँड IL आर इक्वल अँड अपोजिट. कारण आपल्याला माहीत आहे की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असतो, इक्वल असतो, बरोबर आहे. पण या ठिकाणी जर समजा रेझोनन्सची कंडिशन असेल तर इथून फ्लो होणारा करंट देखील कसा असेल, इक्वल अँड अपोजिट असेल. एकमेकाचं कसं असेल, अपोजिट. एक व्हर्टिकली इथं चालला आहे, एक डाऊनवर्डला चालला आहे. हेन्स द नेट करंट ड्रॉन फ्रॉम द सप्लाय इज 0. त्याच्यामुळे या सप्लायपासून किंवा AC सोर्सपासून जो फ्लो होणारा नेट करंट आहे हा कसा असतो, 0 असतो. दिस मीन्स दॅट सर्किट ऑफर्स मॅक्झिमम इम्पिडन्स टू फ्लो ऑफ व्होल्टेज. म्हणजे याचा अर्थ या सर्किटमध्ये आपण असं म्हणू शकतो की
अपोजिशन जे आहे, इम्पिडन्स जो आहे अप्लाइड व्होल्टेजला तो कसा आहे, मॅक्झिमम आहे. आणि सच पॅरलल रेझोनंट सर्किट इज युज्ड इन ऑसिलेटर्स अँड ट्यून्ड RF ॲम्प्लिफायर्स. अशा प्रकारचे पॅरलल रेझोनंट सर्किट कुठे यूज केले जातात, ऑसिलेटर्समध्ये यूज केले जातात किंवा ऑसिलेटर म्हणून यूज केले जातात किंवा ट्यून्ड RF ॲम्प्लिफायर. RF ॲम्प्लिफायर काय आहेत ते आपल्याला नंतर पुढे सिलेबसमध्ये बघत असताना तुम्हाला समजून येईल. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे सर्किट्स यूज केले जातात. इथं पण सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तोच आहे, FR = 1/2π × √L × C. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. आता इथे 2 ग्राफ आहेत. एक सिरीज रेझोनन्सचा एक ग्राफ आहे. सिरीज रेझोनन्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ मिळेल. म्हणजे इथं आपल्याला काय दिसते, ॲट FR हा या डायरेक्शनला फ्रिक्वेन्सी आहे, या डायरेक्शनला Y ॲक्सिसला करंट आहे. ॲट FR करंट इज मॅक्झिमम, बरोबर आहे. आणि अदर फ्रिक्वेन्सीजला करंट कसा आहे, 0 आहे. आणि इन केस ऑफ पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय येईल तर अदर फ्रिक्वेन्सीजला करंट मॅक्झिमम असेल, फक्त त्या ठिकाणी रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी आहे त्यालाच करंट कसा असेल, या ठिकाणी 0ला असेल, बरोबर आहे. हा करंट आहे. अदर फ्रिक्वेन्सीजला करंट मॅक्झिमम आहे आणि फक्त FRलाच कसा आहे, करंट 0 आहे. याला म्हणतो आपण ॲक्सेप्टर सर्किट आणि याला म्हणतो आपण रिजेक्टर सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किट म्हणजे ॲक्सेप्टर आहे आणि पॅरलल रेझोनन्स सर्किट म्हणजे रिजेक्टर सर्किट आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला सेकंड चॅप्टर संपलेला आहे. नेक्स्ट डे आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. थांबू आपण. थँक्यू.